हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण हायवे मटेरियलचा बिटुमेन हा पार्ट बघणार. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी ॲग्रिगेट्स बघितले. तर आज आपण बिटुमेन आणि बिटुमेनचं क्लासिफिकेशन, त्यानंतर त्याचा प्रेफरन्स, सुटेबिलिटी, ठीक आहे, तर या सगळ्या डिटेल्स आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बिटुमेनमध्ये बघा, दोन क्लासिफिकेशन जनरली करतात. एक अकॉर्डिंग टू पेनिट्रेशन आणि सेकंड वन विल बी अकॉर्डिंग टू युअर विस्कॉसिटी. ठीक आहे. So first classification will be as penetration grade. So penetration grade मध्ये 80/100, 60/70 आणि 30/40 या प्रकारे आपण क्लासिफिकेशन करतो. आता याच्यामध्ये पेनिट्रेशन ग्रेड म्हणजे काय, बिटुमेन किती पेनिट्रेट होत आहे, ठीक आहे, ते आपण इंडिकेट करतो. 80/100 म्हणजे काय, 80 mm ते 100 mm एवढं बिटुमेन हे पेनिट्रेट होऊ शकतं. ठीक आहे. So you can read as characteristic of this grade conform to that of S90 grade of IS73. ठीक है. This is the softest of all the grades available in India. ठीक है. This is suitable for low volume roads and still widely used in country. ठीक है. लो वॉल्यूम रोड्स म्हणजे ट्रॅफिक वॉल्यूम जिथं कमी असतं त्या ठिकाणी. Then 80/100 bitumen grade even used in high altitude or snowbound regions. ठीक है. High altitude means hilly areas or snowbound regions. ठीक है. This grade is harder than 80/100 and can withstand higher traffic loads. Can withstand higher traffic loads मध्ये पण तुम्ही ते कॅरी करू शकता. So these are the characteristics of 80/100 bitumen grade. Then characteristics of 60/70 bitumen grade will be हे बघा, इथं आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेवढेच डिस्कस करू. ठीक आहे. कारण आपल्याला JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये सगळी डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन द्यायची नाही आहे. ठीक आहे. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप्स क्वेश्चन्स कसे फ्रेम होऊ शकतील, तर त्या कन्सिडरेशनने आपण इथं पॉईंट्स बघू. ठीक आहे. सो 60/70 जो ग्रेड आहे तो इट इज प्रेझेंटली यूज इन मेनली कन्स्ट्रक्शन ऑफ एक्सप्रेसवेज, नॅशनल हायवेज अँड स्टेट हायवेज. ठीक आहे. तर 60/70 हा मोस्ट यूज होतो इंडियामध्ये हायवेज, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज आणि एक्सप्रेसवेसाठी. ठीक आहे. तर याच्यावर क्वेश्चन हा फ्रेम होऊ शकतो एक्झाममध्ये. ठीक आहे. अँड इट कॅन विथस्टँड हेवियर हेवियर ॲक्झल रोड्स, जसं कंटेनर्स असतात. ठीक आहे. तर त्या प्रकारचे व्हेकल्स कॅरी करण्यासाठी आपण 60-70 पेनिट्रेशन ग्रेड प्रेफर करू शकतो. देन थर्ड विल बी 30/40 penetration grade. ठीक आहे. सो 30/40 इज द हार्डेस्ट ऑफ ऑल टाईप्स ऑफ ग्रेड्स अवेलेबल इन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. हा सगळ्यात हार्डेस्ट मानला जातो आणि 30/40 विथस्टँड व्हेरी हेवी ट्रॅफिक लोड्स. ठीक आहे. त्यानंतर 30/40 ग्रेड is specialized applications like airport runways and also in very heavy traffic volume loads. ठीक आहे. सो एअरपोर्ट रनवेजमध्ये पण आपण 30/40 ग्रेड हा स्पेसिफाय करू शकतो. त्यानंतर या डिटेल्स आपण वर बघितल्या. ठीक आहे. ते स्लाईड आणखी समजण्यासाठी मी इथं ॲड केलेली. ठीक आहे. तर ह्या स्लाईड्स तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. जे आपण वर डिस्कस केलं आहे तेच इथं पण इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बिटुमेनचं जे क्लासिफिकेशन आहे ते दुसऱ्या प्रकारे कसं क्लासिफाय केलं जातं की विस्कॉसिटी ग्रेडनुसार. ठीक आहे. जी विस्कॉसिटी असते बिटुमेनची, ठीक आहे, विस्कॉसिटी इज नथिंग बट रिव्हर्सल ऑफ युअर इलॅस्टिसिटी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा VG40, त्यानंतर VG40, VG30 आणि VG20. ठीक आहे. तर याच्यामध्ये जनरल ॲप्लिकेशन्स बघूत आपण. VG40 विस्कॉसिटी ग्रेड 40. ठीक आहे. विस्कॉसिटी ग्रेड 40
सर विस्कॉसिटीला आपण काय म्हणू शकतो की कन्सिस्टन्सी पण म्हणू शकतो किंवा रेजिस्टन्स टू फ्लो. ठीक आहे, फ्लो व्हायला रेजिस्ट करतं बिटुमेन, तर त्या केसला आपण विस्कॉसिटी म्हणतो. आणि त्याचे ग्रेड्स पडतात VG10, VG20, VG30, VG40. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये VG40 हा ग्रेड हाय स्ट्रेस एरियाजसाठी आपण प्रेफर करतो. तर टोल प्लाझा झाले, त्याच्यानंतर ट्रक टर्मिनल्स, ठीक आहे, यासारख्या एरियाजमध्ये. त्यानंतर VG30 पेविंग ॲप्लिकेशन्स फॉर मोस्ट पार्ट ऑफ इंडिया. ठीक आहे, पेविंग ॲप्लिकेशन्स म्हणजे पेवमेंट्स वगैरेसाठी आपण VG30 अप्लाय करतो. त्यानंतर VG20 पण पेविंग ॲप्लिकेशन्स इन कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन्स. ठीक आहे, आणि हाय ॲल्टिट्यूड रिजनमध्ये सुद्धा आपण VG20 प्रेफर करू शकतो. त्यानंतर VG10 इज अप्लाइड फॉर स्प्रेइंग ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, तर या प्रकारे आपण इथं लक्षात ठेवू शकतो की कोणता ग्रेड हा कोणत्या रिजनमध्ये किंवा कोणत्या ॲटमॉस्फिअरमध्ये यूज केला जाऊ शकतो, प्रेफर केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बिटुमेनबद्दल. ठीक आहे, तर याच्यामध्ये बिटुमेन मोस्ट कॉमन सोर्स ऑफ पेट्रोलियम क्रूड. पेट्रोल इज ब्लेंडेड विथ बिटुमेन फॉर प्रोडक्शन ऑफ रॅपिड क्युरिंग कटबॅक बिटुमेन. ठीक आहे, तर हे क्वेश्चन्स जे आहेत इथं इंडिकेट केलेले आहेत मी, तर हे सगळे आस्क क्वेश्चन्स आहेत PWD MNC वाल्मी डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे, तर ते तुम्ही इथं रीड आऊट करू शकता आणि आपण समोरच्या स्लाईड्समध्ये ते बघणार पण आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विस्कॉसिटी ग्रेडवर आणखी काही सुटेबिलिटी जर बघितली आपण, तर VG10 ची सुटेबिलिटी जी आहे ती 7 डे मॅक्सिमम टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड सरफेस ड्रेसिंगसाठी आपण यूज करू शकतो. VG20 हाय ॲल्टिट्यूड आणि कोल्ड रिजन्समध्ये. ठीक आहे, VG30 एक्स्ट्रा हेवी ड्युटी बिटुमेन पेवमेंटसाठी आणि VG40 इंटरसेक्शन्स, ट्रक पार्किंग, टोल प्लाझा यासाठी. ठीक आहे, तर याच्यावर पण एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर बिटुमेनवर काही टेस्ट्स असतात. ठीक आहे, पेनिट्रेशन टेस्ट, त्यानंतर डक्टिलिटी टेस्ट, विस्कॉसिटी, सॉफ्टनिंग पॉईंट आणि फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे ॲपॅरेटस आहे ते जनरली एक्झाममध्ये विचारतात. तर पेनिट्रेशन टेस्टसाठी पेनिट्रोमीटर, डक्टिलिटी टेस्टसाठी ब्रिकवेट मोल्ड असतो. ठीक आहे, ते स्केचेसमध्ये आपण समोर बघणार असेल. ठीक आहे, त्यानंतर विस्कॉसिटीसाठी विस्कॉमीटर, सॉफ्टनिंग पॉईंटसाठी रिंग अँड बॉल ॲपॅरेटस आणि फ्लॅश अँड फायर पॉईंटसाठी पेन्स्की मार्टन. ठीक आहे, त्यानंतर हे ISIचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत, म्हणजे एवढे आपण प्रेफर करतो. ठीक आहे, पेनिट्रेशनचा ग्रेड मिनिमम किती पाहिजे, 30 to 40. ठीक आहे, त्यानंतर डक्टिलिटी जी बिटुमेनची ती 750 mm पाहिजे. त्यानंतर सॉफ्टनिंग पॉईंट 35 to 70 डिग्री सेंटीग्रेड ह्या रेंजमध्ये व्हायला पाहिजे मिनिमम. ठीक आहे, आणि फ्लॅश अँड फायर पॉईंट जो आहे तो मिनिमम 175 डिग्री सेंटीग्रेड पाहिजे. ठीक आहे, पेनिट्रेशन टेस्ट ही कशासाठी केली जाते, तर हार्डनेस किंवा सॉफ्टनेस बिटुमेनचा डिटरमाइन करण्यासाठी. ठीक आहे, आणि ही टेस्ट जनरली 27 डिग्री सेंटीग्रेडवर परफॉर्म केली जाते. तर हा क्वेश्चन PWD 2015मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर डक्टिलिटीवरून आपल्याला ॲडेझिव्ह स्ट्रेच म्हणजे जे डिफॉर्मेशन होतं आहे बिटुमेनचं ती प्रॉपर्टी समजते. ती पण 27 डिग्री सेंटीग्रेड, आणि त्याचा जो पूल असतो डक्टिलिटीचा डक्टाईल करण्याचा तो 50 mm/minute हा असतो. तर हा रेट पण एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर विस्कॉसिटी इज नथिंग बट रेजिस्टन्स टू फ्लो. इट इज डिटरमाइंड बाय विस्कोमीटर. सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट त्यासाठी ISIचं जे मिनिमम स्पेसिफिकेशन आहे ते 35 to 70 डिग्री सेंटीग्रेड असतं, आणि ह्याच्यातून आपण टेम्परेचर डिटरमाइन करतो. ठीक आहे, त्यानंतर विस्कॉसिटी रिड्यूस बाय व्होलॅटाईल डायल्युटंट. म्हणजे हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो एक्झाममध्ये की जी विस्कॉसिटी आहे ती जर कमी करायची असेल तर ते आपण व्होलॅटाईल डायल्युटंट ॲड करून कमी करू शकतो. त्यानंतर बघा रॅपिड क्युरिंग, मीडियम क्युरिंग, स्लो क्युरिंग. ठीक आहे, याच्यासाठी कोणकोणते डायल्युएंट ॲड केले जातात, म्हणजे आता बिटुमेनची जी क्युरिंग आहे ती आपल्याला रॅपिड, मीडियम, स्लो ह्या रेंजमध्ये जर आणायची असेल तर हे डायल्युटंट्स आपल्याला ॲड करावं लागतात, आणि त्याचे जे युजेस आहेत ते आपण या प्रकारे इथं इंडिकेट केलेले आहेत. ठीक आहे,
तर याच्यामध्ये बघा, रॅपिड क्युरिंग बिट्युमेनसाठी डायल्युटंट पेट्रोल ॲड करतो आपण, ठीक आहे. मीडियम क्युरिंगसाठी केरोसिन आणि स्लो क्युरिंगसाठी ऑइल. तर आपण असं जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर एक ट्रिक आहे इथं, ठीक आहे. आर एम आणि एस, ठीक आहे. आरसाठी पी म्हणजे पेट्रोल, एमसाठी के किंवा डिझेल के डी, आणि एससाठी ऑइल ओ, आर पी एम के ऑर डी एस ओ, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे रॅपिड क्युरिंगसाठी पेट्रोल ॲज अ डायल्युएंट यूज करणार, मीडियम क्युरिंगसाठी केरोसिन किंवा डिझेल यूज करणार, आणि स्लो क्युरिंगसाठी ऑइल ॲड करणार, ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन्स PWD वाल्मी या डिपार्टमेंटमध्ये विचारलेले आहेत, ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर याचे युजेस पण विचारले जाऊ शकतात. तर रॅपिड क्युरिंग हे स्प्रे ॲप्लिकेशनसाठी वापरतो आपण, जसं टॅक कोट, त्यानंतर सँड सील्स आणि प्रायमिंगसाठी, ठीक आहे. त्यानंतर मीडियम क्युरिंग हे फ्लेक्झिबल पेमेंट प्राईम टॅक कोटिंगसाठी यूज होतं. त्यानंतर स्लो क्युरिंग डस्ट ॲप्लिकेशनसाठी आपण यूज करतो, ठीक आहे. त्यानंतर बिट्युमेन इमल्सिफाईड ग्रेड फॉर रोड कन्स्ट्रक्शन किती असतो, 190 ते 320 पेनिट्रेशन ह्या व्हॅल्यूमध्ये आपण बिट्युमिनस इमल्शन हे प्रेफर करतो, ठीक आहे. त्यानंतर हे काही टेस्ट आहेत, ठीक आहे. डक्टिलिटी टेस्टमध्ये आपण काय ॲडेझिव्ह प्रॉपर्टी, ठीक आहे, ऑफ बिट्युमेन आणि इट्स ॲबिलिटी टू स्ट्रेच, किती स्ट्रेच होऊ शकतं बिट्युमेन, हे काय होतं इथं, बिट्युमेन स्ट्रेच होतं आहे, त्यालाच आपण डक्टिलिटी म्हणतो, ठीक आहे. तर याचा जो स्टँडर्ड रेट आहे तो 50 mm/min आणि टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड एवढं प्रेफर केलं. ह्या स्पेसिफिकेशनवर आपण ही डक्टिलिटी टेस्ट ही परफॉर्म करत असतो, ठीक आहे. आणि हे पण महत्त्वाचं आहे, डिस्टन्स अप टू द पॉईंट ऑफ ब्रेकिंग ऑफ थ्रेड इज रिपोर्टेड इन सेंटीमीटर्स ॲज डक्टिलिटी व्हॅल्यू, ठीक आहे. ही जी डक्टिलिटी व्हॅल्यू आहे सेंटीमीटरमध्ये स्पेसिफाय केली जाते. याच्यावर पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर विस्कॉसिटी टेस्ट, विस्कॉसिटीमध्ये आपण इनव्हर्स ऑफ फ्ल्युडिटीच्या इनव्हर्स म्हणजेच रेजिस्टन्स टू फ्लो, ठीक आहे. तर हे आपण विस्कॉसिटी टेस्टमध्ये डिटरमाइन करतो, इट इज रेजिस्टन्स टू फ्लो, ठीक आहे. त्यानंतर सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट, ठीक आहे. सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट इज युजली डिटरमाइंड बाय रिंग अँड बॉल ॲपॅरेटस, ठीक आहे. ही जे आहे ते रिंग आणि बॉल ॲपॅरेटस आहे. जनरली हायर सॉफ्टनिंग पॉईंट इंडिकेट्स लोअर टेम्परेचर ससेप्टिबिलिटी अँड इट्स प्रेफर्ड इन वॉर्म क्लायमेट्स, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हायर सॉफ्टनिंग पॉईंट कुठं प्रेफर केलं जाऊ शकतं, वॉर्म क्लायमेट्समध्ये, ठीक आहे. आता हायर सॉफ्टनिंग पॉईंट म्हणजे काय, की बिट्युमेन हे जास्त सॉफ्ट आहे, ठीक आहे. जास्त जर सॉफ्ट असेल बिट्युमेन तर ते आपण कुठं यूज करू शकतो, वॉर्म क्लायमेट्समध्ये, म्हणजे जिथं टेम्परेचर कमी आहे, बरोबर. जर जास्त सॉफ्ट बिट्युमेन म्हणजे ते जास्त फ्लो होऊ शकतं रोड सरफेसवर. मग जास्त जर ते फ्लो होऊ शकतं तर ते आपण समर सीझनमध्ये किंवा मग हॉट रिजन्समध्ये जर यूज केलं तर ते लवकर फ्लो होईल रोड सरफेसवरून. तर ते टाळण्यासाठी आपण हायर सॉफ्टनिंग पॉईंट जर असेल बिट्युमेनचा तर तो वॉर्म क्लायमेटमध्ये यूज करतो, ठीक आहे. आणि सॉफ्टनिंग पॉईंट ऑफ व्हेरियस बिट्युमेन ग्रेड्स यूज इन पेविंग जॉब्स, तर ते किती पाहिजे, 35 ते 70 डिग्री सेंटीग्रेड ह्या रेंजमध्ये लाय व्हायला पाहिजे, ठीक आहे. याच्यापेक्षा कमी किंवा म्हणजे 35 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी आणि 70 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त जर सॉफ्टनिंग पॉईंट असेल तर ते आपण जनरली प्रेफर करत नाही, ठीक आहे. त्यानंतर फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट, ठीक आहे. सो फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्टसाठी आपण पेन्स्की मार्टन्स क्लोज कप टेस्टर हे इक्विपमेंट यूज करतो, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय इंडिकेट करतो की फ्लॅश पॉईंट आणि फायर पॉईंट. तर फ्लॅश पॉईंट काय आहे की लोवेस्ट टेम्परेचर ॲट विच द वेपर ऑफ सबस्टन्स वॉन्टरली टेक्स फायर इन द फॉर्म ऑफ फ्लॅश, ठीक आहे. लोवेस्ट टेम्परेचर असतं जिथं बिट्युमेन हे फायरला कॅच करतं, तर त्या केसमध्ये त्याला फ्लॅश पॉईंट म्हणतो आपण. आणि फायर पॉईंट काय आहे की लोवेस्ट टेम्परेचर ॲट विच द मटेरियल गेट्स इग्नायटेड, ज्यावेळेस पेट घेतं बिट्युमेन त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण फायर पॉईंट म्हणतो, ठीक आहे.
तर ह्या टेस्ट्स महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पण टाउन प्लॅनिंगमध्ये विचारलेला आहे बघा. पेट्रोलियम बिट्युमेन. तर पेट्रोलियम बिट्युमेन म्हणजेच काय, ॲटमॉस्फेरिक व्हॅक्यूम डिस्टिलेशन ही प्रोसेस अप्लाय करून आपण पेट्रोलियम बिट्युमेन हे तयार करत असतो. त्यानंतर बिट्युमिनस इमल्शनचे काही टाईप्स आहेत, त्याच्यावर पण रॅपिड सेटिंग, मीडियम सेटिंग आणि स्लो सेटिंग ह्या रेंजमध्ये आपण ते अप्लाय करत असतो. ठीक आहे. तर रॅपिड सेटिंग बिट्युमेन प्रेफर्ड फॉर सरफेस ड्रेसिंग, पेनिट्रेशन, मॅकडॅम कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. त्यानंतर मीडियम सेटिंग बिट्युमिनस इमल्शन इज प्रेफर्ड फॉर प्रीमिक्सिंग विथ कोर्स ॲग्रिगेट. आणि स्लो सेटिंग बिट्युमिनस इमल्शन इज प्रेफर्ड फॉर फाईन ॲग्रिगेट्स. ठीक आहे. सो मीडियमसाठी तुम्ही कोर्स ॲग्रिगेट यूज करता आणि स्लो केसमध्ये फाईन ॲग्रिगेटमध्ये आपण प्रेफर करता. ठीक आहे. असं पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर टारचे टाईप्स असतात. ठीक आहे. टार हा बिट्युमेनचाच एक पार्ट आहे. ठीक आहे. तर RT1, RT2, RT3, RT5, RT4 आणि RT5 असे 5 टाईप्स आहेत टारचे. तर ते वेगवेगळ्या रिजन्समध्ये वेगवेगळ्या सरफेसेससाठी आपण अप्लाय करतो. तर याच्यामध्ये RT1 लोवेस्ट विस्कॉसिटी असते RT1ची. इट इज यूज फॉर सरफेस पेंटिंग कोल्ड वेदरमध्ये. त्यानंतर RT2 फॉर सरफेस पेंटिंग. RT3 विल बी प्रेफर्ड फॉर रिन्यू कोट्स. ठीक आहे. अँड RT4 विल बी प्रीमिक्स टार मॅकेडॅमसाठी आपण यूज करतो. आणि RT5 हायेस्ट विस्कॉसिटी असते RT5ची. ठीक आहे. यूज फॉर ग्राउटिंग. तर याच्यामध्ये सगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. एवढं लक्षात ठेवा की ही जी रेंज आहे, RT1 हॅविंग लोवेस्ट विस्कॉसिटी, ठीक आहे. RT1 लोवेस्ट विस्कॉसिटी, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. ठीक आहे. तर बघा, RT1 लोवेस्ट विस्कॉसिटी, RT2 सरफेस पेंटिंगसाठी. ठीक आहे. आणि RT5 जो आहे तो हायेस्ट विस्कॉसिटी यूज फॉर ग्राउटिंग. तर ग्राउटिंग पर्पजसाठी एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर RT5 आणि सरफेस पेंटिंगसाठी RT1. ठीक आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी टारसाठी सफिशियंट आहे, कारण टारवर जास्त क्वेश्चन येत नाही एक्झाम्समध्ये. ठीक आहे. आता हे काही क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस केलेले जे ऑलरेडी एक्झाम्समध्ये विचारलेले. ठीक आहे. तर हा CILमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. फॉलोइंग ग्रेड बिट्युमेन इज द मोस्ट सुटेबल फॉर 7 डे मॅक्सिमम ॲव्हरेज टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेडसाठी आपण कोणता ग्रेडचा बिट्युमेन यूज करू शकतो? तर VG10. ठीक आहे. त्यानंतर हा SSC JEचा पेपर आहे. SSC JE 2020चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. द टेस्ट कॉमनली अडॉप्टेड टू डिटरमाइन द ग्रेड ऑफ बिट्युमेन इन टर्म्स ऑफ हार्डनेस. इन टर्म्स ऑफ हार्डनेससाठी आपण पेनिट्रेशन टेस्ट हे करतो. ठीक आहे. म्हणजे किती हार्ड आहे बिट्युमेन, याच्यासाठी आपल्याला बिट्युमेनचा जो सरफेस आहे तो पेनिट्रेशन किती आहे, किती पेनिट्रेट होतं आहे बिट्युमेनमध्ये. ठीक आहे. पेनिट्रेशन किती होतं आहे ते डिटरमाइन करावं लागेल. हा क्वेश्चन SSC JE 2020मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर हा पण टेस्टवरच क्वेश्चन आहे पुन्हा. ठीक आहे. तर याच्यामध्ये फॉलोइंग टेस्ट कंडक्टेड ऑन बिट्युमेन टू डिटरमाइन द ॲबिलिटी टू डिफॉर्म अंडर लोड्स. म्हणजे डिफॉर्मेशनसाठी डक्टिलिटी टेस्ट असते. ठीक आहे. किती डिफॉर्म होतं आहे बिट्युमेन, म्हणजे त्याच्यात किती स्ट्रेचिंग नेचर आहे. हाऊ लॉंग इट कॅन स्ट्रेच, इट इज नथिंग बट डक्टिलिटी. अँड डिफॉर्मेशन मीन्स वॉट, हाऊ कॅन इट विल बी स्ट्रेचड. ठीक आहे. देन स्टीम रिफाईन बिट्युमेन इज नोन ॲज स्ट्रेट रन बिट्युमेन. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण वरच्या सिलेबसमध्ये पण नाही बघितला, परंतु हा एक पार्ट आहे तुमचा इम्पॉर्टंट. स्टीम रिफाईन बिट्युमेन
इज नोन ॲज स्ट्रेट रन बिटुमेन म्हणतो आपण त्याला. तर हा औरंगाबाद MNC 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, औरंगाबाद MNCची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये. त्यानंतर हा पुन्हा रॅपिड सेटिंगवर एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर बिटुमिनस इमल्शन सुटेबल फॉर bituminous emulsion is suitable for surface dressing and penetration macadam type construction. ठीक आहे, सरफेस ड्रेसिंगसाठी आत्ताच बघितलं आपण की रॅपिड सेटिंग टाईप हा प्रेफर केला जाऊ शकतो. ठीक आहे सर, दिस क्वेश्चन इज आस्किंग WCD 2019 एक्झाम. ठीक आहे, त्याच्यानंतर हा क्वेश्चन पुन्हा वाल्मीमध्येच विचारलेला. ठीक आहे, वाल्मी 2019मध्ये की मीडियम क्युरिंग कटबॅक बिटुमेनसाठी आपण काय प्रेफर करणार ब्लेंडेड विथ. ठीक आहे, डिझेल विल बी युअर आन्सर. ठीक आहे, आता इथं बघा ही ट्रिक जी आपण वर हे केलेली डिस्कस केली होती रॅपिड, मीडियम आणि स्लोसाठी, तर ही मेथड आपण इथं अप्लाय करू शकतो किंवा ट्रिक अप्लाय करू शकतो. RP K और डिझेल अँड एससाठी O. आता इथं मीडियमसाठी दिलेलं आहे, तर मीडियम मीन्स केरोसिन और डिझेल शोधायचं डायरेक्ट. सो डिझेल. ठीक आहे, तर या प्रकारे आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये अटेम्प्ट करू शकतो आणि आपल्याला त्यावेळीच त्या स्ट्रॅटेजीनं स्टडी करायचा आहे. ठीक आहे, त्यावेळेसच आपण कोणतीही तुमची JEE लेवलची एक्झाम ही क्रॅक करू शकतो. ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करत बसताल तर एक्झाम क्रॅक नाही होणार. ठीक आहे, सो थिंक ओव्हर इट अँड त्यानुसारच स्टडी करा. ठीक आहे, आता हा एक क्वेश्चन पुन्हा JEE वाल्मी. ठीक आहे, वाल्मी 2019मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टारची विचारलेली, तर ती किती असते 1.1 ते 1.25. ठीक आहे, आणि ही जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही बिटुमेनची आहे. ठीक आहे, तर हा पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो एक्झाममध्ये. 0.97 1.02 ही बिटुमेनची आणि टारसाठी 1.10 to 1.25 आहे. ठीक आहे, तर एवढा पोर्शन जरी तुम्ही केला तर बिटुमेन किंवा टारवर जे क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले आहेत JEE एक्झाम्समध्ये, तर एवढा पोर्शन त्यासाठी सफिशियंट आहे. ठीक आहे, सो शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्स.